हनुमान जयंती म्हणजे केवळ एक दिवस नव्हे, ती आहे बल, भक्ती आणि राष्ट्र निर्माणाच्या तेजस्वी संकल्पाची आठवण। हे तेज जपणारे आणि त्याला मूर्त स्वरूप देणारे म्हणजे समर्थ रामदास स्वामी। रामभक्त, योगी, कवी आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास यांनी हनुमानाला केवळ उपास्य देव न मानता त्याला जनशक्तीच्या जागृतीचं प्रतीक बनवलं। बलोपासना म्हणजेच आत्मशक्तीची पूजा ही त्यांच्या चळवळीची गाभा होती आणि त्या बलोपासनेचं सजीव रूप म्हणजे मारुती। वीर, नम्र, निस्वार्थ हनुमान। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत 11 मारुती मंदिराची स्थापना केली। ही फक्त मंदिरे नव्हती, ती होती शक्तीचं प्रेरणास्थान, भक्तीचं केंद्र आणि राष्ट्रचिंतनाचं तीर्थ। चला तर मग या रामदास स्वामींनी स्थापन केलेली 11 हनुमान मंदिरं कोणती ती आज आपण या व्हिडिओमधून पाहूयात। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट। हनुमान जयंतीच्या निमित्तानं समर्थ रामदास स्वामी आणि हनुमान यांच्यातील अद्वैत नातं अधोरेखित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। समर्थ रामदास स्वामी हे ना केवळ रामभक्त होते, तर त्यांनी श्रीराम आणि हनुमानाला केंद्रस्थानी ठेवून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी लोकजागरणाचं कार्य केलं। बलोपासना म्हणजेच समर्थांची उपासना हा त्यांचा मुख्य संदेश होता। हेच सामर्थ्य त्यांनी मारुती रूपी देवतेमध्ये पाहिलं आणि त्याद्वारे त्यांनी तरुणांना संघटित केलं। समर्थ स्वामींनी एक पवित्र व महत्त्वाकांक्षी कार्य हाती घेतलं होतं। शक्तीचं प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना करून लोकांमध्ये आत्मविश्वास, निष्ठा व शौर्याची जाणीव निर्माण करणं। हे करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत 11 मारुती मंदिरे स्थापनेचा संकल्प केला आणि तो पार पाडला। इतिहासात नोंद आहे की इसवी सन 1645 साली शहापूर येथे सर्वप्रथम मारुती मंदिराची स्थापना झाली। या मंदिरामागे एक अद्वितीय कथा आहे। ती कथा कोणती ती जाणून घेऊयात। समर्थ स्वामींनी शहापूरच्या बाजीपंत कुलकर्णी यांच्या संकटात हस्तक्षेप करत त्यांची सुटका केली आणि त्यांचं कुटुंब रामभक्ती आणि मारुती उपासनेकडे वळलं। त्यानंतरच या गावात चुन्याचा मारुती स्थापन झाला। या मूर्तीचा चेहरा उग्र असून डोक्यावर गोंड्याची टोपी आहे। या मूर्तीला आजही हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावानं पूजलं जातं। समर्थ रामदास स्वामींनी इसवी सन 1645 ते 1655 या 10 वर्षाच्या काळात सातारा, कराड, कोल्हापूर परिसरात 11 मारुती मंदिर उभी केली। प्रत्येक मूर्तीमागे एक आख्यायिका आहे, एक सामाजिक संदेश आणि भक्तीचा आध्यात्मिक झरा आहे। या मंदिरांमधून भक्तांना केवळ दर्शन मिळत नाही, तर प्रेरणा, शौर्य आणि धर्माभिमानही जागृत होतो। मारुती म्हणजेच आत्मशक्तीचा जागर। रामदास स्वामींचा विश्वास होता की जर राष्ट्राला उभं करायचं असेल तर प्रत्येक तरुणामध्ये हनुमान जागा झाला पाहिजे। त्यामुळेच मारुती रूपानं त्यांनी देशभक्ती आणि धर्मनिष्ठेचा एक महाशक्तीपीठ उभं केलं। त्यांनी स्थापन केलेली प्रत्येक मारुतीमधून तेज प्रकट होतं, वीरता, नम्रता आणि आत्मसंयम। आजही हनुमान जयंतीला या 11 मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी, पूजन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात। अनेक भक्त या मंदिरांचा एकाच दिवशी यात्रा करून समर्थ मार्ग अनुभवतात। हनुमान जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समर्थांनी दिलेली शक्तीची आठवण की बल हेच धर्म आहे आणि भक्ती हेच राष्ट्रकार्य आहे। क्रमांक 1 श्री क्षेत्र शहापूर। समर्थांच्या 11 मारुतींपैकी हा मारुती कालानुक्रमे पहिला मानला जातो। शके 1566 ते सन 1645 मध्ये त्याची स्थापना झाली। शहापूर हे गाव तेथे आदिलशाहीत होतं। तेथील बाजीपंत कुलकर्णी देवभक्त होते, कामात एकदम चोख। समर्थांचा मुक्काम त्यावेळी तिथूनच जवळ असलेल्या चंद्रगिरी डोंगरावरच असायचा व ते शहापुरात माधुकरी मागायला यायचं। ते बाजीपंत कुलकर्ण्यांच्या घरासमोर येताच
पंतांची पत्नी सतीबाई तणतणत बाहेर यायची आणि समर्थांची गोसावडा म्हणून अवहेलना करायची। परंतु एक दिवस कुलकर्ण्यांच्या घरात काहीसं दुःखी वातावरण होतं, कारण गावकीच्या हिशोबावरून बाजीपंतांना मुसलमानांनी पकडून विजापुरास नेलं होतं। सतीबाईंची अवस्था रामदासांना पाहावे ना, तेव्हा समर्थ सतीबाईंना म्हणाले, आजपासून 5व्या दिवशी बाजीपंत सुखरूप परत आले तर तुम्ही रामनामाचा जप कराल काय? सतीबाई म्हणाल्या, तसं झालं तर एकदाच काय 1000दा जप करीन। त्यानंतर रामदास निघून गेले। ते कारकुनाच्या वेशात आदिलशहा समोर हजर झाले आणि बाजीपंतांच्या सासऱ्यांनी व पत्नीनं आपल्याला हिशोब समजावून सांगायला पाठवल्याचं सांगितलं। आपलं नाव त्यांनी दासोपंत सांगितलं आणि अधिकाधिकांना हिशोब समजावून बाजीपंतांची सुटका केली। बाजीपंतांना काहीच कळायला मार्ग नव्हता। गावाच्या वेशीवर येताच रामदास स्वामी अदृश्य झाले। बाजीपंत घरी आले तेव्हा दासोपंतांची कथा ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले। अचानक सतीबाईंना गोसाव्याची आठवण झाली आणि त्यांचं दर्शन होईपर्यंत त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला। रामदासांना हे कळताच ते कुलकर्ण्यांच्या घरी गेले तेव्हा सतीबाईंना त्यांच्या पायावर डोकं ठेवलं। त्यांनी समर्थांकडून अनुग्रह घेतला। एकदा ते रामदासांच्या दर्शनासाठी एका डोंगरावर गेल्या। रामदास नैवेद्य दाखवत असताना त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना प्रखर तेजस्वी हनुमानाची मूर्ती दिसली। ती पाहून सतीबाई मूर्छित पडल्या। त्या शुद्धीवर येताच समर्थ म्हणाले, तुमच्या थोर पूर्वपुण्यामुळे तुम्हाला आज मारुतीरायांचं दर्शन घडलं। त्यानंतर समर्थांनी एक चुन्याची मारुतीची मूर्ती तयार केली व सतीबाईच्याच गावात एक योग्य ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली। तीच ती शहापूरच्या देवळातली मारुतीची मूर्ती। ह्या मारुतीला शहापूरचा चुन्याचा मारुती असंही म्हणतात। नंबर 2, श्री क्षेत्र मसूर। समर्थांच्या भ्रमणामुळं, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळं आणि त्यांच्या सिद्धर्थ सामर्थ्यांमुळं त्यांचा शिष्य संप्रदाय वाढत चालला। आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचं व हनुमान जयंतीचं उत्सव सुरू केलं। अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली। त्यातलाच एक मसूरचा मारुती होय। मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता, म्हणून ब्रह्मपुरी भागातच शके 1567 व सन 1646 मध्ये मारुतीची स्थापना केली। हा मारुती मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो। त्याला महारुद्र हनुमानही म्हणतात। नंबर 3, चाफळचे मारुती। समर्थ रामदासांच्या जीवनकार्यात चाफळचे महत्त्व फार मोठं आहे। चाफळचं प्रसिद्ध राम मंदिर रामदासांनी शके 1569 ते सन 1648 मध्ये आपलं शिष्य व गावकरी यांच्या मदतीनं बांधलं। प्रभू रामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची या देवळात प्रतिष्ठापना केली। पंचवटीचा राम कृष्णाच्या खोऱ्यात आला आणि समर्थ संप्रदायाच्या मुख्य मठाचं स्थान चाफळ हे ठरलं, अशी आख्यायिका आहे। ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी समर्थांना अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी दृष्टांत दिला, त्याच वेळी मारुतीनेही समर्थांना दर्शन घेऊन सांगितलं होतं की रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करून तू त्या मूर्तीवर प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळाच्या मागे स्थापन कर। मारुतीच्या या आदेशाप्रमाणे समर्थांनी राम मंदिराच्या पुढे हात जोडून उभा असलेल्या दास मारुती आणि मंदिराच्या मागे प्रताप मारुती अशा 2 मूर्तीची स्थापना केली। 1570 ते सन 1649 मध्ये ही मूर्तीची स्थापना झाली। नंबर 4, दास मारुती। दास मारुती हा श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडून उभा आहे। श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली। ही मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे। चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव, समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणांवर विसावलेलं नेत्र अशी ही मूर्ती आहे। तिचे अवयव रेखीव व प्रमाणबद्ध आहेत। या दास मारुतीसाठी समर्थांनी बांधलेलं मंदिर आज सुमारे 250-300 वर्षांनंतरही उत्तम स्थितीत आहे। 1967 सालच्या भूकंपातही या मंदिरास काहीही धक्का लागलेला नाही, साधा तडाही गेलेला नाही। राम मंदिराची मात्र या भूकंपानं मोठं नुकसान झालं, त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे। परंतु
समर्थकालीन सर्व शिल्प व वास्तू कायम ठेवण्यात आलेले आहेत. नंबर 5, प्रताप मारुती. श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे 300 फूट अंतरावर प्रताप मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती, प्रताप मारुती किंवा वीर मारुती अशी 3 नावं आहेत. प्रताप मारुतीची उंची सुमारे 7-8 फूट आहे. मूर्ती अत्यंत भव्य, उंच व रेखीव आहे. भीमरूपी महारुद्रा या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडीले आहे. मस्तकावर मुकुट, कानात कुंडले आहेत. कटीभोवती सुवर्णाची कासोटी व तिला ऋणझुण करणाऱ्या घंटा आहेत. चाफळ मठात वास्तव्य असलं की समर्थ या मूर्तीच्या चरणतलाशी बराच वेळ बसून असलेल्या बकुल वृक्षावरील वानरांच्या लीला पाहत चाफळ गावावर आलेले कोणतेही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेनं दूर होते, अशी या भागात भाविकांची, जनतेची श्रद्धा आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात महारुद्र मूर्तीला महारुद्राभिषेक करण्यात येतो. नंबर 6, श्री क्षेत्र शिंगणवाडी. चाफळच्या नैऋत्येला अर्धा मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तेथील गुहेत समर्थ रामदास जप करायला जात म्हणून त्यांनी आपलं आराध्य दैवत मारुतीची तिथे स्थापना केली. चाफळच्या 2 मारुती पाठोपाठ शके 1571 सन 1650 मध्ये या मूर्तीची स्थापना झाली असावी असंही मानलं जातं. चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता. शिवाजी महाराज व समर्थ रामदासांची भेट या मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या झाडाखाली झाली होती. या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरुदक्षिणे दाखल मिळालेलं होन समर्थांनी जमलेल्या लोकांवर उधळलेले होते. इथूनच जवळच रामगड हे समर्थांचं चिंतनाला बसण्याचं ठिकाण होतं. तसंच शिवाजी महाराजांची तहान भागविण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीनं दगड उलथून दगडाखाली पाण्याचा झरा दाखवला. ते कुबडी तीर्थ ही जवळच आहे. नंबर 7, श्री क्षेत्र उंब्रज. समर्थ रामदास स्वामी चाफळहून रोज उब्रज येथे स्थानाला जात असत, म्हणून येथील मारुतीची स्थापना झाली असावी. मंदिराच्या जवळ कृष्णा नदीचा घाट आहे. तिथं स्नान करायला आणि मारुतीची मूर्तीची पूजा करायची असा समर्थांचा नित्यक्रम असे. या मूर्तीची स्थापना शके 1571 सन 1650 मध्ये झाली. या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत 13 कीर्तन केलं असा उल्लेख आहे. समर्थांना शके 1570 मध्ये उंब्रजमध्ये काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळं त्यांनी येथे मारुती मंदिर व त्यापाठोपाठ मठही स्थापन केला. नंबर 8, श्री क्षेत्र माझगाव. माझगावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता. लोक त्या धोंडालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजित असत. एकदा समर्थ त्या गावी गेले असताना त्यांना गावकऱ्यांनी धोंडा दाखवला व तुमच्या पवित्र हातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी विनंती केली. गावकऱ्यांची श्रद्धा पाहून समर्थांनी त्या धोंड्यांवर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली व शके 1571 सन 1650 मध्ये या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली व तिथं देऊळही उभं केलं. आजचं तिथलं देऊळ श्रीधर स्वामींनी बांधलेलं आहे. माझगावचा मारुती याच नावानं हा मारुती ओळखला जातो. नंबर 9, श्री क्षेत्र बहे बोरगाव. कृष्णा नदीकाठी वाळवे तालुक्यात असलेल्या बहे बोरगाव हे समर्थ स्थापित मारुतीचं जागृत आणि रम्य स्थान आहे. येथील नदीत रामलिंग नावाचं बेट आहे. तिथं एक राम मंदिर असून राममूर्तीच्या पुढ्यात शिवलिंग आहे. या मारुतीचे हात कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या स्थितीत आहेत असे वाटतात. आकारानं भव्य असलेल्या मूर्तीची स्थापना समर्थांनी इसवी सन 1652 मध्ये केली असंही मानलं जातं. या स्थानाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. रावणवध करून सीतेसह परत येत असताना राम लक्ष्मणांनी बाहे गावात मुक्काम केला. सीतामाईंनी गावात ठेवलं आणि ते कृष्णेत स्नानासाठी गेलं. स्नानानंतर श्रीराम शिवलिंगाची पूजा करण्यात मग्न असताना नदीचा प्रवाह एकदम वाढू लागला. मारुतीरायांनी लगेच रामाच्या मागे नदीत उभं राहून दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह रोखला. मारुतीनं प्रवाह रोखल्यामुळं प्रवाह 2 बाजूंनी पुढे गेला आणि मध्ये बेट तयार झाले. म्हणूनच या स्थानाला बाहे असे नाव पडले. नंबर 10, श्री क्षेत्र मनपाडळे. ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळ असलेला आणि सर्वात दक्षिणेकडचा समर्थ स्थापित मारुती म्हणजे श्री क्षेत्र मनपाडळे. पन्हाळगडाचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असावी. नदीच्या अगदी टोकावर वसलेल्या या मारुती मंदिराचा गाभारा
7 बाय 6 फूट असून त्याभोवती 26 बाय 15 फूट असा सभामंडप आहे. मंदिर कौलारू आहे आणि त्याच्याजवळ ओढा वाहतो. बलभीम मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. साधारणतः 5.5 फुटाची ही मूर्ती साधी व सुबक आहे. नंबर 11 श्री क्षेत्र शिरोळे. नागपंचमीच्या सणासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळे या गावात महादजी साबाजी देशपांडे हे समर्थ शिष्य राहत असत. त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी इसवी सन 1655 मध्ये मारुतीची स्थापना केली. तेव्हापासून या मारुतीच्या पूजेची जबाबदारी देशपांडे कुटुंबाकडे आहे. या प्रत्येक मूर्तीत, प्रत्येक दर्शनात समर्थांचा आवाज आजही ऐकू येतो. उठा, जागे व्हा, हनुमानासारखे बना. भक्ती, बल आणि विवेक यांचा संगम होऊन देशसेवेसाठी सज्ज व्हा. हनुमान म्हणजे नुसती देवता नाही, तो आहे प्रत्येकाच्या अंतःकरणात सुप्त असलेला वीर. आणि समर्थ रामदास ते होते त्या वीराला जाग करणारे. आजच्या काळात जेव्हा समाजाला पुन्हा एकदा बल, नैतिकता आणि एकात्मतेची गरज आहे, तेव्हा या 11 मारुती मंदिरं पुन्हा नव्या जोमानं आपल्याला हाक देत आहेत. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.